तुम्हाला जर खरंच हेल्दी बेबी हवं आहे आणि तुम्हाला त्यानुसार प्लॅनिंग करायचं आहे. आधीच्या काळात पण आपण लहानपणी मंत्र वगैरे म्हणायचो, याचा खरंच आपल्या रिअल लाईफमध्ये काही इम्पॅक्ट होतो? ते आजी एखादी असेल तर ती म्हणायची की नाही मी सध्या ज्ञानेश्वरी वाचतीये तर तू ऐक का बरं, की तिला समजा वाचनाचं नसेल तरी तिने ऐकायला बसायचं, म्हणजे ती ऐकतीये त्याबरोबर ते बाळ पण ऐकते. या गोष्टींची काय गरज आहे? समजा गर्भसंस्कार वगैरे बरेच लोक असंही म्हणत असतील आम्ही थोडी गेले होते तरी सगळं व्यवस्थित आहे. बरोबर. मग खरंच गर्भसंस्कारची आजच्या काळात गरज आहे का? यूट्यूबवरती काहीतरी बघता येतंय त्याप्रमाणे त्या काहीतरी करतात आहे, तर त्याच्यामध्ये जे सफर करणारे आहात त्या स्वतः तर सफर होतातच होतात, बाळही सफर होतं आणि हे सफरिंग जे आहे हे लाईफ लाँग असतं. अवेअरनेस आहे म्हणून तुम्ही योगा करत होतात आणि आता तुम्ही तिकडेच फिटनेस बॅचमध्येच तुम्ही गर्भसंस्कार नाही करू शकत. पण मग असं काही असतं का की जे चुकीच्या पद्धतीने पण गर्भसंस्कार होत असतो किंवा त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट काय होतो समजा जर चुकीच्या पद्धतीने जर झालं समजा किंवा काय? आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा विथ योगेश पाटील. तर मंडळी, आजचा जो एपिसोड आहे तो एकदम स्पेशल एपिसोड आहे, कारण भरपूर दिवसानंतर आपण या टॉपिकवरती डिस्कस करणार आहोत आणि तो टॉपिक म्हणजे खूप महत्त्वाचा आहे, गर्भसंस्कारचा टॉपिक. आणि आज या टॉपिकवरती आपल्या सगळ्यांसोबत डिस्कस करण्यासाठी आज ज्या मॅम आलेल्या आहेत त्या पण स्पेशल आहेत. त्यांचं नाव आहे हर्षदा मॅम. तर मी तुमचा टाईम वेस्ट करत नाही, आपण डायरेक्टली आजच्या या पॉडकास्टला स्टार्ट करूयात. परंतु त्याआधी आत्ताच आपल्या श्रीमंत स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण मी तुम्हाला सांगितलं की इथून पुढे आपण आपल्या कॉन्टेंटची जी लेवल आहे ती वाढवतच जाणार आहोत. तर स्टार्ट करूयात. मॅम, तुमचं श्रीमंत व्हा या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. धन्यवाद आणि तुमचं अभिनंदन. ज्या तऱ्हेने तुम्ही प्रगती करत आहात हे सगळ्यांसाठीच खूपच इन्स्पिरेशनल आहे आणि त्यातही तुम्ही जो दर्जा राखताय तर तो निश्चितच खूप कौतुकास्पद आहे. थँक्यू सो मच. येस, तर सगळ्यात आधी आमच्या ऑडियन्सला तुमच्याबद्दल ऐकायला आवडेल. येस, मी हर्षदा वाव्हळ. मी गर्भसंस्कार या क्षेत्रामध्ये काम करते गेली 5 वर्ष. योग क्षेत्रामध्ये माझं एज्युकेशन जे आहे ते योगा मास्टर आहे. मी आयुष मिनिस्ट्री गव्हर्मेंट ऑफ इंडियाची योग थेरपिस्ट आहे आणि योगाची मी मेडिकल योगाची डिप्लोमा होल्डर आहे. बेसिकली माझं जे काम आहे ते मी थेरपेटिक योगामध्येच करते, त्यामध्येच आणि त्यातही गर्भसंस्कार ही माझी स्पेशालिटी आहे. ओके. आता गर्भसंस्कार ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस बऱ्याच गोष्टी लोकांसमोर येतात. काही लोकांसमोर काही पुस्तकं येतात, काही लोकांसमोर काही कोर्सेस येतात किंवा कशा पद्धतीने गर्भसंस्कार करायचं असतं हे आजही लोकांच्या मनात थोडंसं कन्फ्युजन आहे याच्याबद्दल. तर थोडंसं डिटेलमध्ये समजून सांगा ना की एक्झॅक्टली गर्भसंस्कार काय असतं? येस, डेफिनेटली. गर्भसंस्कार याच्यामध्ये लक्षात घ्या की काही क्वालिटीज ज्या आहेत आपल्याला त्या एन्हान्स करायच्या आहेत. कुठे? गर्भामध्ये. ओके. आणि त्या कशा करायच्यात तर त्या अवेअरनेसने करायच्यात. आजच्या घडीला सांगायचं झालं तर हेच आहे, म्हणजे गुण वाढवायचेत आणि दोष जे आहेत ते कमी करायचे आहेत. मग ते कसे करायचे तर ते सजगतेने करायचे. मग त्याच्यासाठी काय काय वापरायचं आहे तर त्याच्यासाठी मग तुम्ही जे आपलं मंत्र आहे, स्तोत्र आहे त्याचा वापर करता. त्याच्यानंतर म्हणजे जी योगाची आपण म्हणजे गर्भसंस्काराची जी पंचसूत्री आपण म्हणतो तर त्याच्यामध्ये गर्भसंवाद आहे, मंत्रशास्त्र आहे, योगाभ्यास आहे आणि त्या गर्भवतीचा आहार आणि विहार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या व्यवस्थित फॉलो करणं जे आहे हे खूप गरजेचं आहे. ओके. म्हणजे या जे 4-5 महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही सांगितल्या त्या प्रत्येकावरती आपल्याला डिटेलमध्ये फोकस करावं लागेल समजा. पण मग जे आधीचं गर्भसंस्कार होतं समजा आणि आजकालच्या जे आधुनिक काळातलं जे गर्भसंस्कार आहेत त्याच्यामध्ये मेजरली काय डिफरन्सेस आलेले? आधीच्या काळामध्ये कसं होतं माहीत आहे का की जसं आपण म्हणूया की मुघलांची आक्रमणं होत होती किंवा बाकी इंग्रजांचा काळ होता तर त्या काळामध्ये महिला ज्या आहेत त्या घरातच होत्या आणि त्याच्यामुळे जी गर्भसंस्कार जे आहेत ते पारंपरिक पद्धतीने होत होते. म्हणजे जसं आपण म्हणतो की आपल्या भारतामध्ये विविधता आहे आणि विविधतेमध्ये एकता आहे, तर त्यामुळे गर्भसंस्कार तर होतच होते पण प्रत्येकाच्या परंपरा रूढी ह्या वेगवेगळ्या होत्या, त्यामुळे त्याच्यामध्ये स्लाईट डिफरन्स होता. ओके. आत्ताच्या काळामध्ये काय झालं की आत्ताच्या काळामध्ये आपण त्याच्यामध्ये
सायंटिफिक प्रत्येक गोष्ट, आजच्या मुलीला प्रत्येक गोष्टीचं सायंटिफिक एव्हिडन्स पाहिजे आहे. आणि त्या सगळ्या गोष्टींचा म्हणजे जसं की आता आपण गर्भसंवाद म्हणतो आहे, योगाभ्यास म्हणतो आहे, मग योगाभ्यासामध्ये पण आपण तिचं रिलॅक्सेशन टेक्निक आहे, प्राणायाम आहे, आसनांचा अभ्यास आहे, काही शुद्धिक्रिया आहेत तिचं स्ट्रेस कमी करण्यासाठी, ह्या तर आहेच. त्याच्यानंतर बुक रीडिंग आहे, म्युझिक थेरपी आहे, अशा अनेक गोष्टी आहेत, योगनिद्रा आहे. तर त्या सर्वांचा उपयोग जो आहे तर तो त्या गर्भाच्या वाढीसाठी सकारात्मक दृष्टीने आपण करतो. आणि आधीच्या काळात जर बोलायचं झालं समजा तर कशा पद्धतीने या गोष्टी वर्कआउट होत होत्या? आता आधीच्या काळामध्ये जर तुम्ही म्हणाल ना तर कसं होत होतं की ती जी आहे ती फॅमिलीमध्ये होती, तर नॅचरलीच कसं व्हायचं की तिची काळजी जी आहे तिच्या घरातल्या म्हणजे तिची सासू असायची, आजी सासू असायची, तर त्यांच्याकडून घेतली जायची की तिने काय आहार घ्यावा, तिने काय विहार करावा, की तू अशा पद्धतीने हे कर. ही जी काळजी आहे, कारण का की त्यांचाच वंश तिच्या पोटामध्ये वाढतो आहे ना, तर त्याच्यामुळे ती काळजी घेतली जायची. म्हणजे डाएटच्या बाबतीमध्ये आपण म्हणतो किंवा तिचं चालणं आहे किंवा काय. आणि त्याचबरोबर एक्सरसाइज जर म्हणाल, आत्ता आम्ही त्या एक्सरसाइजेस देतो, किगल मुवमेंट म्हणतो त्याला, किंवा नवीन नावं दिलेली आहेत, पण त्यावेळेला जे म्हणजे सारवणं, लिंपणं आहे किंवा इवन जात्यावरती दळणं आहे, तर त्या गोष्टी ज्या आहेत त्या नॅचरल डिलिव्हरीसाठी खूप उपयोगी होत्या आणि त्या तिच्या डे टू डे ॲक्टिव्हिटीजमध्ये केल्या जायच्या. त्याच्यानंतर वाचन जे आहे की संध्याकाळच्या वेळेला आपल्याकडे म्हणजे शुभंकरोती म्हणायची आहे, देवाला दिवा लावायचा आहे, त्यावेळेला हे वाचायचंच आहे. किंवा अगदी घरामध्ये असायचं की नाही तू बस मी वाचते, आजी एखादी असेल तर ती म्हणायची की नाही मी सध्या ज्ञानेश्वरी वाचते तर तू ऐक. म्हणजे तू ऐक का बरं, की तिला समजा वाचनाचं नसेल तरी तिने ऐकायला बसायचं, म्हणजे ती ऐकते त्याबरोबर ते बाळ पण ऐकते, त्या बाळाच्या कानावर सुद्धा चांगल्या गोष्टी पडतात. तर ह्या ज्या आहेत ह्या परंपरेतनं येत होत्या. ओके. आणि जर समजा आता कोणाला प्लॅनिंग करायचंय किंवा तर मग गर्भसंस्काराची सुरुवात कधीपासून केली पाहिजे? ॲक्च्युली कसं होतं माहिती आहे का की ज्या दिवशी आपल्याला बाळ हवं आहे ही भावना आई आणि बाबाच्या मनात येते ना, तर त्याच दिवशी ती संस्काराचं सुरुवात असते. पण तुम्हाला जर खरंच हेल्दी बेबी हवं आहे आणि तुम्हाला त्यानुसार प्लॅनिंग करायचं आहे तर तुम्ही 3 महिने आधीपासून प्रयत्न करा. कारण काय होतं की आईची हेल्थ खूप मॅटर करते, बाबाची पण हेल्थ, म्हणजे तुम्हाला तुमचा BMI किती आहे त्याच्यावरती पुढे बाळाची हेल्थ जी आहे ती मॅटर करते. म्हणजे अगदी असं लक्षात आलेलं आहे की ज्या बाबाचा BMI स्टँडर्ड आहे तर त्याचं न्यूरोमस्क्युलर हेल्थ जी आहे बाळाची तर ती पुढे जाऊन खूप छान आहे. जो बाबा ओबेज आहे म्हणजे तिथे असं वाटत नाही की आईला जेस्टेशनल डायबिटीस होऊ शकतो किंवा तिला डिलेवरी नॉर्मल करायची तर तिने वजन, तर असं नाही आहे. बाबाची सुद्धा हेल्थ ही खूप मॅटर करते आणि नॅचरली फिटनेस तर पाहिजेच, पुढं जाऊन त्याला बाळाला पण सांभाळायचं आहे ना, तर त्यामुळे मग तो फिटनेस आणि त्या दृष्टीने आपण जे म्हणतो की हेल्दी लाईफस्टाईल जी आहे तर त्या दृष्टीने 3 महिने आधीपासून प्रयत्न करा, तुम्ही फिट व्हा. आणि त्यानंतर म्हणजे जसं आपण म्हणतो की जी जमीन आहे ती जर सुपीक असेल तर जे बीजाचं रोपण होणार आहे ते निश्चितच चांगलं होणार आहे, ओके नाही. पण मग बऱ्याच वेळेस असं होतं समजा की आपण हेल्दी तर समजा इंटेन्शनली आपण ट्राय करू शकतो समजा हेल्दी राहायसाठी, काही आपण सवयी स्वतःमध्ये लावू शकतो, पण बऱ्याच वेळेस आजकाल असं होतं की थोडंसं निगेटिव्ह एन्व्हायरमेंट असतं समजा किंवा कामाचं प्रेशर असतं. बरोबर आहे. मग त्या प्रेशरला धरून कसं प्लॅनिंग केलं पाहिजे समजा? ह्याच्यामध्ये कसं होतं माहिती आहे का की कामाचं प्रेशर असतं म्हणजे हे तुम्ही दोघांवरती असतं नॅचरली आणि हे प्रेशर आहे हे तुम्ही एकदा तुम्ही ॲक्सेप्ट केलं की हे आहे, ही फॅक्ट आहे आणि मला ती ओव्हरकम करायची, तर मग तुम्हाला देर इज ऑलवेज अ वे, ते तुम्ही फाइंड आऊट करू शकता. आणि योगामध्ये म्हणजे स्ट्रेस रिलीफ करण्यासाठी खूप गोष्टी आहेत. तुम्हाला सुद्धा म्हणजे तुम्ही अगदी ठरवलात समजा तरी तुम्ही सुद्धा म्हणजे तुम्ही जर मोबाईल बाजूला ठेवलात की दुसरं काय करतो हे जरी बाजूला ठेवलात तरी तुमची लाईफ खूप स्ट्रेस फ्री होऊ शकेल, हो की नाही. कारण तुम्ही प्रेझेंटेशनच्या मागे जाता ना दुसऱ्याचं बघून, तर ते नाही केलं तरी पण खूप फरक पडतो. ओके. म्हणजे तुम्ही काय सांगितलं की समजा
एक तर मोबाईल पासून थोडंसं डिटॅच व्हायचं आहे हो. आणि दुसरी गोष्ट आपण योगाचा वापर करू शकतो. समजा की बरंचसं स्ट्रेस वगैरे रिलीज करायचं असेल तर नेचरच्या जवळ जा तुम्ही, कुठे बाहेर जा, तर ते सुद्धा खूप छान म्हणजे गोष्ट आहे. तुम्ही अगदी समुद्रकिनाऱ्यावर गेलात, तुमचं मेडिटेशन नॅचरली होणार आहे त्या लाटांकडे बघून. तुम्हाला दुसरं काही करायची गरजच नाही पडणार. पण मला हे करायचं आहे म्हणून स्ट्रेस घेऊ नका. येते लक्षात की मला हे करायचं आहे. काय होतं की जनरली कोणीतरी काहीतरी केलेलं असतं किंवा कोणीतरी कुठेतरी ते दाखवतं आणि मग त्याचा आपल्याला स्ट्रेस की मी हे केलं तरच होणार आहे का, किंवा मला हे करायचंच आहे का. तर हा स्ट्रेस शेवटी तुमच्या इंडिव्हिज्युअलवरती अवलंबून आहे की तुम्ही तो किती घ्यायचा आहे आणि किती कॅरी करायचा आहे. पण मग इथं हा पण प्रश्न येतो समजा की आजचे, जसं आपण जॉबबद्दल बोलतो की दोघंही जॉब करत असतात, आजकाल लोकांची जी थिंकिंग आहे ती खूप असं फॉरवर्ड झालेली आहे. बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असेल की या गोष्टींची काय गरज आहे, समजा गर्भसंस्कार वगैरे. बरेच लोक असंही म्हणत असतील आम्ही थोडी केले होते तरी सगळं व्यवस्थित आहे. बरोबर. खरंच गर्भसंस्कारची आजच्या काळात गरज आहे का? हे बघा, आजच्या काळामध्ये गरज का आहे ते मी तुम्हाला सांगते की खूप सारी व्यवधानं आहेत आत्ता. त्या गर्भवतीलाही आहेत, पुढे जाऊन अनेक चॅलेंजेस आहेत. आणि थोडा ब्रॉड ॲस्पेक्ट जर मी ठेवला तर मी असं म्हणते की माझा वारसा जो आहे समृद्ध आहे खूप. माझ्या भारताची परंपरा जी आहे तर ती खूप समृद्ध आहे आणि ही मला पुढच्या पिढीला द्यायची आहे, तर ती तेवढी कॅपेबल पाहिजे ना. म्हणजे आज जर ती तेवढी कॅपेबल असेल माझी पुढची पिढी, तरच माझा भारत परत समृद्ध होणार आहे. तर तो पण आपण दृष्टिकोन ठेवला पाहिजे की नाही. तर त्या दृष्टीने संस्कार हे खूप आवश्यक आहेत. ओके, आता आपण येऊयात की समजा गर्भसंस्कारच्या ज्या स्टेप्स आहेत, जसं तुम्ही पंचसूत्री वगैरे सांगितली होती, त्या एकेकावरती थोडंसं डिटेलमध्ये डिस्कशन करूयात. येस, तर सुरुवात आपण गर्भसंवाद पासून करूयात की हे एक्झॅक्टली काय असतं आणि याच्यामध्ये कशा पद्धतीने गोष्टी वर्कआउट होतात. हां, गर्भसंवाद म्हणजे टॉकिंग विथ द बेबी इन द वूम. ओके, बाळाशी बोलणे. मग आता हे बोलणं काय आहे, तर बाळाचे कान जे आहेत ते डेव्हलप झालेले आहेत. तुमचे जे इमोशन्स आहेत ते डिरेक्टली इनडिरेक्टली तुम्ही तुमच्या हॉर्मोन्स थ्रू तुमच्या बाळापर्यंत पोहोचवता. सायंटिफिकली हे प्रूव्ह झालेलं आहे. तुमचा स्ट्रेस असू देत, तुमचा हॅपीनेस असू देत, तो बाळापर्यंत पोहोचतो. मग त्यानुसार बाळाला आता त्याचं जग कुठे आहे, त्याचं जग आई हेच आहे. आणि मग तिने जर त्या बाळाला प्रत्येक गोष्ट सांगितली, बोलत राहिली, तर त्या गोष्टी म्हणजे छोट्या गोष्टी आहेत. म्हणजे जसं आता तुम्ही म्हणालात की स्ट्रेस आहे, तर स्ट्रेस आहे तर ती समजा दिवसभर ती खूप स्ट्रेसफुल आहे आणि संध्याकाळी ती 6 वाजता आली, ती चहा घेते आहे किंवा काय जरा बसली आहे. बसल्यानंतर ती पोटावर हात ठेवून बाळाला सांगू शकते, अरे आजचा दिवस ना खूप स्ट्रेसफुल होता, बट आय एम हॅपी, तू मला खूप छान कॉपरेट केलंस. सो आय एम व्हेरी लकी की तुझ्यासारखं कॉपरेट करणारं बाळ मला आहे. तर तिथे तुम्हाला खोटं सांगत नाही, तिथे त्या बाळाला ती रिस्पॉन्सिबिलिटी पण येते की मला माझ्या आईला नेहमीच सहकार्य करायचं आहे. बरोबर आहे. आणि त्याचबरोबर त्याला हे पण कळतं की आज सकाळपासून मला जे इमोशन्स पास होत होते त्याच्यामागे हे रिझन होतं. हा झाला संवाद. हा डे टू डे, मग मी काय खाते आहे, मला सवयी मला बाळाला लावायच्यात की मला त्याने खाल्लं पाहिजे, भाज्या खाल्ल्या पाहिजेत. तर मी खाताना मग मी त्याला सांगते की आपण आज जेवताना की नाही, आज आपण दही भात खाणार आहोत, आज आपण मसाले भात खाणार आहोत. बघ बरं का, मला खात्री आहे की तुला ह्याची टेस्ट आवडणार आहे. किंवा अगदी बाळाच्या आजीने एखादा शिरा केला असेल, आज तुझ्या आजीने ना शिरा केला आहे आणि मला माहिती आहे की तुला हा नक्की आवडणार आहे, तुझ्यासाठी बनवला आहे. आणि ते सगळं तिच्या अंगी लागायला लागतं. बाळाला पण ते ॲक्सेप्ट व्हायला लागतं. म्हणजे संवाद जो आहे तो आईने पण साधायचा आहे, बाबाने पण साधायचा आहे बाळाशी, की जेणेकरून त्या फॅमिलीचा तो मेंबर आहे ना. कारण बाळाचे कान डेव्हलप झालेले आहेत. जे काही तुमच्या आजूबाजूला TV सिरियल चालू आहे किंवा काय, ते बाळाला ऐकायला जातं आहे. पण मग ते ऐकायला जातं आहे तर तो कन्फ्यूज आहे. कारण का, काहीतरी भांडणं, माझ्या आईशी कोण भांडतं आहे, सिरियलमध्ये चालू आहे. ॲक्च्युली घरात सगळेजण काळजीच घेत आहेत आईची. तर मग तुम्ही जर संवाद साधलात, तुम्ही जर व्यवस्थित बाळाशी सांगितलं की अरे आज ना आपण जरा बाहेर जाणार आहोत, किंवा आज ना आपण क्रिकेटची मॅच बघणार आहोत, आणि ते वातावरण, त्या वातावरणामध्ये तिच्यामध्ये होणारे बदल जे आहेत हे सगळं ते बाळ अनुभवतं.
तर तो जो आहे तो गर्भसंवाद. आणि ह्या गर्भसंवादाचा जो उपयोग आहे की स्ट्रेस कमी होणं, हा स्ट्रेस किती कमी होणं, तर हा डिलेवरीचा सुद्धा स्ट्रेस कमी होतो. म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी ती बाळाला सांगते की तू नॉर्मली नॅचरली बाहेर येणार आहेस, तिथंपर्यंत आपण हा गर्भसंवाद जो आहे तो घेतो. ओके. पण मग हे जसं तुम्ही सांगितलं, हे पॉझिटिव्ह वेने सांगितलं समजा, पण मग बऱ्याच वेळेस निगेटिव्ह वेने पण ते होत असतं. म्हणजे बरोबर, इंटेन्शन नसतं पण ते होत असतं समजा. मग त्याला आपण, कारण घरात समजा काही भांडणं असतील किंवा काही तक्रार वगैरे चालूच असतं समजा, तर मग त्याला आपण कसं ओव्हरकम करू शकतो? आता गर्भसंवादमध्ये कसं होतं ते मी तुम्हाला सांगते की आता हा सगळा स्ट्रेस आहे आणि इट इज अ पार्ट ऑफ लाईफ. जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण काय कॅरी करतो. आता मी तुम्हाला सांगितलं, योगेश तुम्ही छान हसता, जरा हसा बरं. तुम्ही किती वेळ हसाल? 1 मिनिट, 2 मिनिट, 5 मिनिट, बरोबर आहे की नाही? पण समजा अगदी सकाळी येता येता काहीतरी झालं आहे आणि तुमच्या गाडीला काहीतरी झालं, थोडासा स्क्रॅच आला, ते जे निगेटिव्ह फिलिंग आहे ते तुम्ही दिवसभर कॅरी कराल. म्हणजे पॉझिटिव्ह इमोशन जे आहेत हे आपण जे आहेत हे थोड्या काळासाठी, पण निगेटिव्ह जे आहेत ते आपण कॅरी करतो. ओके. मग त्याला ओव्हरकम आपल्यालाच करायला पाहिजे, त्याला ब्रेक आपल्यालाच करायला पाहिजे आणि ते करणं आपल्याला शिकता आलं पाहिजे. कारण कसं आहे की शेवटी एक गोष्ट लक्षात घ्या की मी काय कॅरी करायचं आहे आणि मी काय ओव्हरकम करायचं आहे हे मलाच ठरवायचं आहे. आणि हे ज्या वेळेला त्या गर्भवतीच्या लक्षात येतं ना, त्यावेळेला ती ते सुरू करते. ते लक्षात येणं जे आहे ना ते गरजेचं आहे. जसं की आता सेल लागला आहे, मला खूप सारं शॉपिंग करायचं आहे, मला साड्या घ्यायच्यात किंवा काय घ्यायचं, पण माझ्याकडं वॉर्डरोब तेवढाच आहे. मग मला काय करायला पाहिजे? मला त्यातले जुने कपडे, क्लटर जे आहे ते रिकामं करायला पाहिजे, तेव्हाच नवीन काहीतरी येईल ना त्याच्यामध्ये. तसंच आहे हे इमोशन्स जे आहेत आपले, या इमोशन्सवरती आपल्यालाच काम करायला लागतं. ओके. म्हणजे आपल्याला थोडंसं अवेअर असावं लागेल. हो, बरोबर आहे की. आणि फॉर एक्झाम्पल आता हे डे टू डे लाईफमध्ये की तुम्ही कामावरती आहात, तुमचं बॉस आहे किंवा तुमचं कलिग आहे की तुम्हाला नाही पटत आहेत त्याच्या गोष्टी, किंवा घरामध्ये एखादा फॅमिली मेंबर आहे आणि तुम्हाला त्याच्या वागण्याचा त्रास होतो, तर ज्या दिवशी तुम्ही हे ॲक्सेप्ट कराल की ती व्यक्ती तशी आहे, त्यावेळेला हा त्रास नॅचरली कमी होईल. हे लक्षात घ्यायचं आहे की समोरची व्यक्ती जी आहे ती प्रत्येक वेळेला मी म्हणेल तसंच नाही वागणार ना. तिच्या जे काही अपब्रिंगिंग आहे किंवा तिची जी काही थॉट प्रोसेस आहे त्याप्रमाणेच ती वागणार ना. आणि बऱ्याच वेळेस याच गोष्टीचा जास्त त्रास होत असतो की आपल्याला असं वाटतं की सगळं आपल्या मनासारखं झालं पाहिजे आणि ते होत नाही, ते नॅचरली. तेच. आणि उगाच त्रास करून घेण्यात पण अर्थ नसतो. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की आपल्याला स्वतःहून त्या गोष्टी कराव्या लागतील की ज्या निगेटिव्ह आहे ते साईडला ठेवावं लागेल. आणि हे छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीजमधनं करायचं. म्हणजे छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीजमधनं आम्ही हे करतो, आम्ही हे शिकवतो. डे टू डे ॲक्टिव्हिटीज ज्या असतात क्लासमधल्या की हां ठीक आहे, आता काय एखादीने सांगितलं समजा की मला, आणि सांगतात हा मुली अगदी, म्हणजे असं की आज मी गेले होते फिरायला तुळशीबागेमध्ये आणि तिकडे खूप फिरले तर माझे खूप पाय दुखत आहेत आणि मला झोपच आली नाही काल त्याच्यामुळे, असं सगळं. किंवा कधी असं की नाही खूप कुरकुर झाली आमची आणि मी आता खूप डिस्टर्ब झालेली आहे. किंवा एखादी सांगते की मला ऑफिसमध्ये खूप स्ट्रेस आहे. तो काय प्रकार आहे त्याच्यानुसार तुम्हाला ते स्ट्रेस कसं रिलीफ करायचं त्याच्याशी रिलेटेड ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत हे घ्यायला पाहिजे. आता हे झालं समजा गर्भसंवादाबद्दल. आता थोडंसं मंत्रांवरती घेऊयात की हे जे मंत्र असतात, समजा आधीच्या काळात पण आपण लहानपणी मंत्र वगैरे म्हणायचो, याचा खरंच आपल्या रिअल लाईफमध्ये काही इम्पॅक्ट होतो का? निश्चितच ह्याचा खूप जास्त इम्पॅक्ट होतो. कारण मंत्रशास्त्र शब्द आहे त्याच्यामागे, मननात त्रायते इति मंत्र हा. ओके. मग तुमच्या सबकॉन्शियस लेवलवरती पण ती मंत्र काम करतात. आणि जसं आपण मंत्र म्हणतो तर ते एका लयीत म्हणतो, त्याचे जे आघात आहेत, त्याचे जे व्हायब्रेशन्स आहेत, तर त्या व्हायब्रेशन्समुळं तुमच्या ब्रेनचं स्टिम्युलेशन होतं. तर त्याच्यामुळे मग ते कुठले म्हणायचे, इतके सगळे आहेत असंही होतं. तर मग ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या युक्तीने वापरायच्या गोष्टी आहेत, हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे असं नाही की सगळंच आहे मग मी किती वापरू, मग मी किती करू, मग त्याचाही स्ट्रेस येतो काही वेळेला की मग केलं नाही तर केलं नाही तरचा स्ट्रेस अजिबात घेऊ नका. काय करता येईल ते बघा. ओके. आणि मग ते करताना आपल्याला ते कसं करता येईल ते बघणं जास्त गरजेचं आहे.
ओके. आणि जर स्पेसिफिकली गर्भसंस्काराच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आपण मंत्रांचा कसा वापर करू शकतो? आता मंत्रांचा वापर जो आहे गर्भसंस्कारामध्ये, तर त्याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का, की गायत्री मंत्र आहे, त्याचे वेगळे फायदे आहेत. दुर्गा 32 नामावली आहे, तिचे वेगळे फायदे आहेत. त्याच्यानंतर रामरक्षा स्तोत्र जे आहे ते अतिशय उत्तम म्हणजे स्तोत्र आहे, किंवा मारुती स्तोत्र आहे. तर ह्या सगळ्यांचा आपण वापर करतो. पण त्यातलं मग काय काय घ्यायचं, कधी कुठला श्लोक घ्यायचा, तर ते पण महत्त्वाचं आहे, किंवा किती घ्यायचं हे पण महत्त्वाचं आहे. कारण त्याच्यामध्ये एनर्जी आहे आणि तिला किती पाहिजे आहे ती एनर्जी, ती पण खूप महत्त्वाचं आहे. कारण कसं की आता जसं मी म्हटलं की एखादी जर असेल, तिला म्हणजे तिच्या मनावरती काम करायचं आहे आपल्याला, कारण तिचं म्हणजे ती खूप इमोशनल आहे किंवा ती खूप घाबरती आहे, तर त्यावेळेला काय काम करायचं आहे, त्यावेळेला कुठला मंत्र घ्यायचा. एखादी आहे ती खूप ॲग्रेसिव्ह आहे, तर तिला शांत करण्यासाठी पण आपल्याला मंत्रशास्त्राचा उपयोग चेंज होऊ शकतो. समजा आता फिजिकली एक्सरसाइजेस असतील किंवा व्यायामाच्या बाबतीत कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे किंवा काय? आता ह्याच्यामध्ये आपण योगाभ्यासावरती येऊया. योगाभ्यासामध्ये कसं असतं की म्हणजे जनरली काय होतं की सगळ्यांना योगाभ्यास म्हणजे हठयोग म्हणजे आसनांचा अभ्यास, तर ते तेवढंच लिमिटेड नाही आहे. म्हणजे तुम्ही आसनांचा अभ्यास करता, तुम्ही प्राणायाम करता, तुम्ही शुद्धिक्रिया करता. ओव्हरऑल तुम्ही आसनांचा अभ्यास करताना सुद्धा तुमच्या ट्रायमिस्टर वाईज तुमची आसनं असतात. फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये वेगळी, सेकंडमध्ये वेगळी, थर्डमध्ये वेगळी. पुन्हा तिची कंडिशन कशी आहे त्याच्यावरती पण आसनं वेगवेगळी डिपेंड करतात. ओके. आणखी हा झाला म्हणजे आसनांच्या अभ्यासामध्ये. त्याच्यानंतर आणखी आपल्याला प्राणायामाचा अभ्यास वेगळा आहे. शुद्धिक्रिया घ्यायला लागतात काही वेळेला. जसं तुम्ही म्हणालात की तिला स्ट्रेस खूप आहे, तर तिच्या काही शुद्धिक्रिया घ्यायच्या आहेत, तर त्या वेगळ्या घ्यायच्या आहेत. तिला ब्रिदिंगचे टेक्निक्स आपल्याला शिकवावे लागतात. डीप ब्रिदिंग आहे, योगनिद्रा आहे, ह्या गोष्टी घ्यायला लागतात त्याच्यामध्ये योगाभ्यासामध्ये. त्यानंतर योगाभ्यासामध्ये म्हणजे जसं एक्सरसाइज पार्ट तुम्ही म्हणालात, तर आसनांच्या अभ्यासामध्ये पण जॉईंट एक्सरसाइजेस आहेत, स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस आहेत. त्या महिन्यामध्ये तिची कंडिशन कशी आहे आणि त्यावेळेला काय रिक्वायरमेंट आहे त्यानुसार स्पेसिफिक काही आसनांचा सेट्स असतात, तर ते पण आपल्याला घ्यावे लागतात. ओके. शुद्धिक्रिया, आता बघा आपल्या शरीरामध्ये जर आपण म्हटलं की एनर्जी आहे, ओके, आणि ह्या एनर्जीमध्ये ब्लॉकेजेस असतात. जसं आता समजा की मला सर्दी झाली आहे, तर माझ्या नाकात ब्लॉकेज आहे, हे डे टू डे, ओके. तसं स्ट्रेस आपण कॅरी करतो, तर तो स्ट्रेस जो आहे तो तिला माहिती आहे, तुम्हाला म्हणजे ती सांगू शकते, तेव्हाच कळतो, बरोबर आहे की नाही. पण तो असतो. म्हणजे अगदी असं म्हणतात की आई जेव्हा बाळ पोटात कॅरी करते तेव्हा बाबा ते डोक्यात कॅरी करतो, कारण त्याला पण ते असतं की आता हे मला करायचं आहे, ते मला करायचं आहे वगैरे, जबाबदारी वाढते किंवा ह्या सगळ्या गोष्टी. तर हा जो स्ट्रेस आहे ह्याच्यासाठी त्राटक नावाची शुद्धिक्रिया आहे, की त्राटक केल्यानंतर तो स्ट्रेस जो आहे तो कमी केला जातो. तर अशा प्रकारे म्हणजे त्या ॲक्टिव्हिटीज आता ह्या खूप काय म्हणू शकतो आपण की स्पेसिफिक आहेत, पर्सनलाइज्ड आपण म्हणू शकतो, की त्यावेळेला तिची रिक्वायरमेंट काय आहे त्याप्रमाणे त्या आपण करून घेतल्या जातात. हां, होय. आता हे तर झालं समजा आसनांच्या बाबतीत, पण मग प्राणायाम बद्दल पण तुम्ही बोलला होता, तर त्याचा कसा उपयोग होऊ शकतो? समजा प्राणायाम खूप महत्त्वाचा आहे. हठप्रदीपिकेत म्हटलं आहे, चले वाते चले चित्तम, निश्चले निश्चलम भवेत. प्राणायाम हा शब्द खूप महत्त्वाचा आहे, कारण त्याच्यामध्ये म्हणजे तिथे काय सांगितलेलं आहे की तो कसा शिकावा, तर गुरुपदिष्ट मार्गेन, गुरुकडूनच शिकावा. मग त्याच्यामध्ये काय आहे की ज्याप्रमाणे तुम्ही श्वास घेता, ज्याप्रमाणे तुम्ही श्वास सोडता, तर ते एक शास्त्र आहे. ओके. मग आता जसं आता प्रत्येक जीव जो आहे तर तो जन्माला आल्यानंतर त्याच्यामध्ये एक एनर्जी घेऊनच तो येतो, आपण म्हणतो तसं. तर आपल्या शरीरामध्ये 72,000 नाड्या असतात आणि ह्या नाड्यांमधनं ती एनर्जी जी आहे ती फ्लो होत असते. पण काही वेळेला त्या एनर्जीमध्ये ब्लॉकेजेस येतात, जसं आपण म्हटलं तसं, आणि ते ब्लॉकेजेस जे आहेत तर ते आपण प्राणायामाने दूर करू शकतो. आता नदी वाहते, तर नदीचं पाणी जे आहे ते वाहतंच, बरोबर आहे की नाही. आणि मग ते वाहत असताना
नॅचरली त्याला फ्लो असतो, पण काही वेळेला आपण त्याला बांध घालतो, काही वेळेला त्याच्यावरती धरण बांधतो. मग त्या पाण्याला आपण काय करतो, एनर्जाईज करतो. ओके, एनर्जीसाठी त्याचा उपयोग करतो. तसं इथे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणायाम आहेत, ज्या प्राणायामाचा आपण काय करतो की इथे प्रेग्नन्सीमध्ये आपल्याला काय वापर करता येईल, त्याचा उपयोग काय करून घेता येईल, युक्तीने तो कसा वापरता येईल हे बघतो. मग प्राणायामामध्ये अनुलोम विलोम आहे, उज्जाई प्राणायाम आहे, भ्रामरी प्राणायाम आहे, सेक्शनल ब्रीदिंग आहे. तर ह्याच्या सगळ्या टेक्निक्स आहेत. तर ह्या टेक्निक्स त्यांना शिकवल्या जातात आणि त्यानंतर त्याच्यावरती अभ्यास जो आहे हा करून घेतला जातो. म्हणजे जसं आता भ्रामरी प्राणायाम म्हणाल तर भ्रामरी प्राणायामामध्ये म्हणजे नायट्रिक ऑक्साईड जे आहे, तर नायट्रिक ऑक्साईड जे आहे ते आपल्या शरीरामध्ये म्हणजे जसं आता हार्ट डिसीज आहे किंवा आपण ब्लड प्रेशर म्हणतो किंवा इवन तुमच्या ब्रेनमधल्या काही सेल्स आहेत, तर त्याच्या म्हणजे डेव्हलपमेंटसाठी तो खूप गरजेचा असतो. पण मग तो जनरेट कसा होतो, तर तो भ्रामरी प्राणायामाने होतो. सायंटिफिकली हे आपल्याला ज्या वेळेला कळतं त्यावेळेला मग आपण त्या पद्धतीने तो करायला सुरुवात करतो. ॲक्च्युअली ग्रंथांमध्ये जर म्हणालात तर भ्रामरीला भ्रामरी सिद्धी असं म्हटलं गेलेलं आहे. ओके, मग किंवा उज्जाई प्राणायाम आहे, तर उज्जाई प्राणायामाचे वेगळे बेनिफिट्स आहेत. अनुलोम विलोम आपण म्हणतो त्याचे वेगळे बेनिफिट्स आहेत. पण प्राणायाम अष्टकुंभक जे आहेत या प्राणायामामध्ये लक्षात घ्यायचे की कुंभक तिथे अपेक्षित नाही, म्हणजे श्वास रोखून धरणं जे आहे ते अपेक्षित नाही आहे. कुठले घ्यायचे आहेत, कुठले कॉन्ट्राइंडिकेटेड आहेत ते पण त्या गर्भवतीसाठी म्हणजे जी तिला शिकवते तिलाही ते माहिती असणं गरजेचं आहे. प्रत्येकीच्या हेल्थ कंडिशननुसार प्राणायामसुद्धा म्हणजे कुठल्या प्राणायामाचा जास्त वापर करायचा नाही, तसं नाही आहे ते. म्हणजे प्राणायामामध्ये ग्रंथांमध्ये असं आहे की योग्य प्रकारे तुम्ही जर प्राणायामाचा अभ्यास केला तर सर्व रोगांचा क्षय होतो. पण अयुक्त अभ्यास असेल तर काही रोग जे आहेत ते उद्भवू शकतात. तर त्यानुसारच तुम्हाला त्याचं म्हणजे युक्तीने वापर करणं खूप गरजेचं आहे. परत एकदा मी सांगते की योग शास्त्र आहे. ओके, तर त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीच्या मागचं सायन्स लक्षात घ्यायचं आहे आणि त्यानुसारच त्याचा वापर करायचा. बरोबर आहे ना, की म्हणजे नॉर्मल एखाद्या व्यक्तीने केलं तर आपण समजू शकतो. समजा पण ज्यावेळेस आपण समजा एखादी मुलगी आहे की ती प्रेग्नेंट आहे त्यावेळेस या सगळ्या गोष्टी एकदम विचार करूनच केल्या पाहिजेत. बरोबर आहे, पण नॉर्मल व्यक्तीने सुद्धा विचार करूनच केलं पाहिजे. त्यानंतर आहाराबद्दल बोलू, आहार कसा ठेवला पाहिजे समजा. आता आहारामध्ये प्रिसाइजली खरं सांगायचं तर आपल्या म्हणजे आपल्या इकडे कसं आहे ना की इतकं फूड कल्चर आहे आणि इतक्या पद्धती आहेत की प्रत्येक वेळेला काय होतं ना की नाही तू 2 जीवांची आहे, तू खाल्लं पाहिजेस. पण तिची लाईफस्टाईल काय आहे आत्ता, ती ओबेस आहे का, ती व्यायाम किती करते आहे, तिचं बैठं काम आहे का, याच्यावरती खूप डाएट जे आहे ना तर ते खूप मॅटर करतं आहाराच्या बाबतीमध्ये. म्हणजे सकाळी उठल्यानंतर मग नुसतंच तिच्यावरती बंबार्डिंग केलं की नाही तू हे पण खा ते पण खा ते पण खा. किंवा दुसरी पण गोष्ट आहे की नाही तिला काही करायचंच नाही आणि तिला असे डोहाळे लागलेत की तिला सगळं बाहेरनंच मागवायचं आहे. तर ते दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या चुकीच्या आहेत. त्याच्यामध्ये सुवर्ण मध्य साधणं हे खूप गरजेचं आहे. आहारामध्ये जसं की फर्स्ट ट्रायमेस्टर आहे, तर फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये तिला नॉशिया असेल तर त्यावेळेला तिला म्हणजे साडीच्या लाह्या देणं वगैरे ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. त्याच्यानंतर सेकंड ट्रायमेस्टर हा म्हणजे ॲक्च्युअली गोल्डन पिरियड किंवा आयडियल म्हटला जातो खाण्यापिण्याच्या दृष्टीने. डोहाळे तिला लागलेले आहेत तर त्यावेळेला मग तिची आणि बाळाची दोघांची व्यवस्थित डेव्हलपमेंट होईल त्याच्यासाठी सकस पौष्टिक जे आहे ते तिला द्या. आणि थर्ड ट्रायमेस्टर जो आहे की आता तुझी डिलिव्हरी होणार आहे आणि हे एक खूप मोठं आता हे झालं आहे की मग तिला काय होतं की तुला नाही खाता येणार म्हणून मग तू 9व्यामध्ये हे खाऊन घे ते खाऊन घे ते खाऊन घे. तर तसं करायचं नाही आहे, कारण आता तिची नॉर्मल डिलिव्हरी व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे तिला जड काही द्यायचं नाही आहे खायला, कारण ऑलरेडीच तिच्या डायजेस्टिव्ह सिस्टीमवरती ताण आहे, तिच्या ओव्हरऑलच बॉडीवरती ताण आहे.
तर त्याच्यामुळे हलका आहार द्यायचा आहे. तर हे सगळं जे आहे, सकाळी उठल्यानंतर तिला पंचामृत जे आहे त्याचं सेवन करायला द्यायचं आहे. मग रात्री झोपताना तिने दूध पिणं गरजेचं आहे. हळदीचं दूध तिला दिलं तरी चालणार आहे. जेवण जे आहे ते म्हणजे संध्याकाळी 7च्या सुमारास जेवली ती तर खूप छान, की त्याच्यानंतर 2-3 तासानंतर ती झोपेल. त्याच्यानंतर तिचं चालणं होईल. जेवताना तिचं म्हणजे ज्याला आपण म्हणतो की कॉन्स्टिपेशन तिला व्हायला नको आहे, मग त्याच्यासाठी तिने त्या जेवणामध्ये सॅलड घेणं हे खूप गरजेचं आहे. ओके, म्हणजे या सगळ्या गोष्टी प्रॉपरली फॉलो झाल्या पाहिजे तर त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो. आता थोडासा वेगळा प्रश्न विचारतो की समजा आजकाल काय झालं की लग्न करायला उशीर होतोय, बऱ्याचशा गोष्टी आहेत, कामाचा प्रेशर आहे, त्याच्यामुळे म्हणजे काही मुलींना कन्सीव्ह करायला पण प्रॉब्लेम येतो किंवा काही लोकांचं कन्सीव्ह होतं पण मग मिसकॅरेजेस होतात. तर याला आपण गर्भसंस्काराच्या मदतीने कसं हेल्प करू शकतो समजा? आता ह्याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का, की बऱ्याच वेळा ज्या वेळेला म्हणजे जर लग्न उशिरा होत असेल तर त्यावेळेला तिनं हे लक्षात घ्यायचं आहे की माझं लग्नच जर आता वयाच्या 30मध्ये झालं आहे तर मला बाळ होणं जे आहे ते वर्षभरामध्ये होणं गरजेचं आहे. कारण जसं तिची हेल्थ आहे ती हेल्दी असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती जर हेल्दी असेल, त्या क्वालिटीचे स्पर्म्स असतील, ओवाज असतील, तर त्यानुसार बाळ जे आहे तर ते बाळ पण त्यानुसार असणार आहे. त्यामुळे ते म्हणजे तिची ही मेंटॅलिटी जी आहे की नाही आत्ता लग्न झालं आहे मग मी 2-3 वर्ष थांबेल, तर तसं म्हणजे मग 35 नंतर ती विचार करेल तर ते योग्य नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा विचार केला जर आपण की आज मूल जर मला वाढवायचं आहे किंवा ते सेटल करायचं आहे तर माझं एज त्यावेळेला काय असणार आहे. म्हणजे मी जर समजा माझ्या वयाच्या 35व्या वर्षी जर मला मूल झालं तर माझ्या जबाबदाऱ्यांमधनं मी 60पर्यंत पण मोकळी नाही होणार. ते 25 वर्षाचं होईपर्यंत त्याचं एज्युकेशन चाललं आहे त्याचं, मग तो स्ट्रेस तुम्ही लाईफ लाँग कॅरी करणार का. तर तो दृष्टिकोन पण महत्त्वाचा आहे ना. आणि मिसकॅरेजेसबद्दल तुम्ही विचारलं होता तर हे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा. मिसकॅरेजेस जे होतात तर ह्याच्यामध्ये खूप फॅक्टर्स आहेत. त्याच्यामध्ये मेन जो आहे तो तिच्यामध्ये म्हणजे हे क्लिनिकली पण त्याची कारणं लक्षात घेतली पाहिजेत. आणि दुसरं म्हणजे तिची लाईफस्टाईल. मग ती जर कन्सेप्शनच्या आधीपासून जर ती योगा करत असेल किंवा काय तर मग ह्या गोष्टी ज्या म्हणतो ना आपण की त्या होत नाहीत. आणि माझ्याकडे अशा केसेस आहेत की ज्यांच्या आधी 2 मिसकॅरेजेस झालेले आहेत, एकीचे 3 मिसकॅरेजेस झालेले आहेत किंवा IVF आहे. काही जणींना थायरॉईडचं प्रॉब्लेम आहे आणि तरी पण त्यांची डिलेवरी व्यवस्थित झालेली आहे नंतरनं. तर असं नाही आहे की म्हणजे एकदा झालं 2दा झालं म्हटल्यानंतरनं ते तसंच होईल असं नाही आहे. म्हणजे माझ्याकडे आत्ता रिसेंटली एकीची डिलेवरी झाली तर तिचं असं झालं की तिचे 2 मिसकॅरेजेस झाले होते आधी आणि त्यानंतर तिचं IVF केलं. IVF नंतर तिचे ट्विन्स होते आणि ते झाले, व्यवस्थित झाली तिची डिलेवरी. आता हे तर झालं समजा गर्भसंस्काराच्या बाबतीत, पण मग असं काही असतं का की जे चुकीच्या पद्धतीने पण गर्भसंस्कार होत असतो किंवा त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट काय होतो समजा जर चुकीच्या पद्धतीने जर झालं समजा किंवा काय? एक वाक्य आहे, चुकीला माफी नाही. तर हा युनिव्हर्सचा नियम आहे. ओके, मग ती चूक कुठलीही असू देत, म्हणजे चुकीच्या पद्धतीने तुम्ही गर्भसंस्कार करताय किंवा बाळाला वाढवताय किंवा काही पण, तर त्या चुकीचा म्हणजे जो दुष्परिणाम आहे तो होतोच होतो. मग आता गर्भसंस्कार चुकीच्या पद्धतीने तुम्ही जे म्हणालात तर त्याच्यामध्ये काय होतं की जर ते तसं झालं म्हणजे त्या फॉर एक्झाम्पल त्या गुगल करतायत आणि काहीतरी करतात आहे किंवा यूट्यूबवरती काहीतरी बघतायत आहे त्याप्रमाणे त्या काहीतरी करतात आहे, तर त्याच्यामध्ये जे सफर करणारे आहात त्या स्वतः तर सफर होतात, बाळही सफर होतं आणि हे सफरिंग जे आहे हे लाईफ लाँग असतं. मग त्याचं जे गिल्ट असतं तर ते त्यांना खूप असतं की नाही मी त्यावेळेला ती चूक केली होती पण मग मी ती आयुष्यभर भोगते आहे. आणि आणखी एक म्हणजे जसं आता मी म्हणते की म्हणजे जे योगा एक्सपर्ट आहेत तुमच्या, तर त्यांच्याकडून ज्या वेळेला तुम्ही गर्भसंस्कार शिकता तर त्यावेळेला हे पण बघा की त्या
किती क्वालिफाईड आहेत. म्हणजे जसं माझं दात दुखतो आहे तर मी कानाच्या डॉक्टरकडे जाऊन उपयोग नाही आहे ना, मी डेंटिस्टकडेच जायला पाहिजे त्यावेळेला. तर तसं इथे आहे की मला जर गर्भसंस्कार करायचा आहे तर ती गर्भसंस्कार एक्सपर्टच पाहिजे, प्रिनेटल एक्सपर्टच पाहिजे ती. पण मग आजकाल तर बरेच ॲप्स पण आलेले आहेत की ज्याच्यावरती आपण सगळं ट्रॅक करू शकतो किंवा काय उपयोग करू शकतो समजा, तर मग त्याचा उपयोग का नाही करावा? हे बघा, ॲप हे अवेअरनेससाठी खूप चांगलं आहे. ओके, अवेअरनेस येतो किंवा आपण जे म्हणतो की नॉलेज त्याच्यातून मिळतं, ही गोष्ट आहे. पण जसं प्रत्येक प्रेग्नन्सी जी आहे, ही प्रत्येक प्रेग्नन्सी ही खूप प्रेशियस आहे, आयडियल पण आहे. जे डोहाळे म्हणजे एकीला लागतील ते डोहाळे दुसरीला नसतात. एखादीला एखाद्या गोष्टीमध्ये म्हणजे एखाद्या आसनांमध्ये, या विषयावरती मला खूप बोलायला आवडेल खरं तर. कारण काय होतं की जेव्हा आम्ही योगाभ्यास घेतो बॅचमध्ये, लाईव्ह क्लासेस असतात, एखाद्या आसनामध्ये एखादीला खूप कम्फर्टेबल वाटतं, एखादीला त्याच्यामध्ये रेस्टलेस होतं, तिला त्या सेम ट्रायमेस्टर चालू असतो तरी तिला त्याच्यामध्ये नाही झेपत ती गोष्ट. मग हे लक्षात घ्यायला लागतं की तिला ह्याच्यात कम्फर्ट आहे, तिला नाही आहे, जिला नाही आहे पण आवश्यकच आहे, मग थोडा वेळ घ्यायला लाव, लगेच सोडायला लाव. जिला कम्फर्टेबल वाटतं आहे तिला रिपिटेशन्स घे. तिथं ह्युमन टच आहे. एखादीकडे बघून मी तिला विचारते, का गं काल झोप नाही झाली का? मग ती म्हणते हो ना, ह्याचा कॉल चालू होता, मग नंतर असं झालं तसं झालं आणि मला झोपच नाही आली. मग ठीक आहे, आज आपण झोपेसाठी काय घेता येतील ते घेऊया. किंवा एखादीचं असतं की नाही, माझं ना काल खूप पाहुणे आले होते घरी आणि मग सगळं जेवण बनवणं किंवा काय उशीर झाला आणि माझी आज कंबर पाठ खूप दुखती आहे. मग ठीक आहे, आपण त्याच्यासाठीचे आज एक्सरसाइजेस घेऊया. हे तुमच्या ॲपमध्ये मिळेल का? त्यानंतर आणखी एक गोष्ट आहे की ज्या वेळेला म्हणजे तिचे जे काही इमोशन्स आहेत, हे इमोशन्स वेंट आऊट होण्यासाठी ते माध्यमच नाही आहे ना. म्हणजे आज मला जे वाटतं आहे ते मला आज आत्ता शेअर करायचं आहे, तर तिथे तिच्या मैत्रिणी असतात क्लासमधल्या. मग एखादी सांगते, एखादी गोष्ट एखादी शेअर करते, मग ती बाकीच्यांना पण अरे वा असं होतं, किंवा त्याचं एखाद्या प्रॉब्लेमचं सोल्युशन पण खूप छान निघतं, असं होतं त्याच्यामध्ये. म्हणजे आत्ता रिसेंटली असं झालं होतं की हैदराबादमधनं माझ्याकडे एक जण होती, ती हैदराबादवरून क्लास करत होती आणि त्याच्यानंतर चालू होतं म्हणजे तिची डिलेवरी वगैरे झाली, नॉर्मल डिलेवरी झाली तिची. आणि नंतरच्या बॅचमध्ये एक जण आली, ती एक 5व्या-6व्या महिन्यापर्यंत महाराष्ट्रात होती आणि नंतर तिच्या नवऱ्याची प्लेसमेंट तिकडे झाली, तिला तिकडे जायला लागली. तर तिला इतका स्ट्रेस आला की मी आता इथे डॉक्टर कुठले शोधू. आणि त्यावेळेला मला लगेच लक्षात आलं, मी तिला म्हटलं थांब जरा, मी हिला फोन करते आणि तिला पण बोलूया क्लास संपल्यानंतर 5 मिनटामध्ये. 5 मिनटात ती बोलल्यानंतर तिचा मला परत कॉल आला आणि तिने सांगितलं की मॅम मी इतकी म्हणजे जसं त्याच्या बदलीचं झालं आणि ह्या गोष्टींमध्ये मी नाही, माझा नवरा पण. आणि जेव्हा आम्ही तिच्याशी बोलले त्यावेळेला इतकं रिलॅक्स झालो, तर कारण तिचं सगळं नॉर्मल झालं होतं, तिची डिलेवरी पण त्या हॉस्पिटलमध्ये नॉर्मल झालेली होती. तर मग ह्या सगळ्या गोष्टी नाही ना तुम्हाला ॲपमध्ये मिळत. तो जो पर्सनल टच आहे किंवा बिईंग ह्युमन आपण जे म्हणतो, तर ते ॲपमध्ये नाही होत. ॲपमध्ये फक्त आपण ट्रॅक करू शकतो, पण बऱ्याच वेळेस आपल्याला काहीतरी बोलायचं असतं किंवा प्रत्येकाचं पर्सनल प्रॉब्लेम्स वेगळे असतात, प्रत्येकाची जर्नी वेगळी असते. मग त्या लेवलला तुम्हाला गाईड करणार कोणतरी पाहिजे. त्याच्यामध्ये जे आहेत ते स्टँडर्ड पॅरामीटर्स आहेत. ओके, आणि इथं हां, आणि कसं आहे की इथे मशीन आहे आणि प्रोडक्शन चालू आहे, त्या केसमध्ये स्टँडर्डायझेशन असू शकतं, नॉर्म्स ठीक आहेत. माणसाच्या बाबतीत तसं नाही. ओके, कारण प्रत्येकाची परिस्थिती पण वेगळी आहे, माणूस पण वेगळा आहे. ठीक आहे, पण मग आता तुम्ही जो प्रोग्राम घेता समजा, तो बाकीच्यांपेक्षा कसा वेगळा आहे आणि त्याची काय काय स्पेशालिटी आहे? माझा जो क्लास आहे तर त्याच्यामध्ये एक तर तो लाईव्ह क्लास आहे, त्याच्यानंतर आपण ऑनलाईन घेतो झूम प्लॅटफॉर्मवरती, त्याच्यामुळे सगळीकडनं त्याला जॉईन करू शकता तुम्ही. तो मराठी हिंदी 2 लँग्वेजेसमध्ये असतो. ह्याच्यामध्ये काय आहे आता क्लासमध्ये की पहिला जे सेशन असतं तो मी घेते तो उपासनेचा.
मग ते रेकॉर्डेड सेशन असतं ज्याच्यामध्ये आपण जे मंत्र आहेत, स्तोत्र आहेत किंवा श्लोक आहेत, तर ते सगळं सकाळी असतं. एक अर्धा तासाचं सेशन जे मी त्यांना सांगते की तुम्ही लॉग इन करायचं आहे आणि तुम्ही ऐकायचं आहे. मग तुम्हाला पाहिजे आता त्याच्यामध्ये काय असतं की काही जणींना मला रिक्वायरमेंट असते, त्यांनी ही मुद्रा करायची आहे आणि बसायचं. मग मी तिला सांगते की नाही, तू सकाळी हे लाव आणि ही हस्तमुद्रा घेऊन बस आणि मग त्यावेळेला तू म्हण किंवा तू नुसतं ऐक असं. पण एखादी असेल की तिला जॉबही करायचा आहे, तिला त्यावेळेला तिचं ब्रेकफास्ट बनवायचा असतो किंवा आणि काय असेल, तर त्यांना मी सांगते की नाही, तू तुझ्या ॲक्टिव्हिटी करत करत ते ऐक. कारण का त्यावेळेला ते बाळाच्या कानावर पडणं गरजेचं आहे ना. ते आपलं पहिलं सेशन असतं. त्याच्यानंतर आपलं दुसरं सेशन जे असतं ते रेग्युलर योगाचा क्लास. मग त्याच्यामध्ये जसं ओंकार प्रार्थनेने सुरुवात होते, त्याच्यानंतर जॉईंट एक्सरसाइजेस, स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस आहेत, तुमचे ट्रायमिस्टर वाईज आसनं आहेत, प्राणायामाचा अभ्यास आहे, ब्रीदिंग टेक्निक्स आहेत तिथे तुम्हाला. त्याचबरोबर त्याच्यानंतर तुम्हाला रिलॅक्सेशन टेक्निक्स तिथे आहेत. असा हा पूर्ण म्हणजे 1 तासाचं योगाभ्यासाचं सेशन होतं. आणि त्याच्यानंतर आपण तिसरं सेशन घेतो, हे थोडंसं वेगळं आहे. ते ॲक्टिव्हिटीजचं सेशन असतं आणि हे हा पण क्लास आपला लाईव्ह असतो, रेकॉर्डेड नसतो. तर हो, 3 सेशन रोज घेते मी. माझा क्लास आठवड्यातून 4 दिवस असतो. आता ह्याच्यामध्ये काय होतं, 9 महिने डिलिव्हरीपर्यंत. हो, ट्रायमिस्टर वाईज नाही, तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही जॉईन करा आणि डिलेवरी होईपर्यंत असं. आता मी तिसरा जो सेशन आहे तर त्याच्यामध्ये मी स्वतः काही ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत तर त्या ओव्हर द पिरियड माझ्या लक्षात आल्या. मग ते किट एक डेव्हलप केलं. मग त्याच्यामध्ये अगदी मेहंदीचं पुस्तक आहे. मग त्याच्याबरोबर मी तिला कुरिअर करताना कोण पण पाठवते की ती आता कुठे जाईल ना कोण शोधायला. रांगोळीचं पुस्तक आहे तर त्याच्याबरोबर रंगीत रांगोळी आहे. मंडाले आर्टचं एक पुस्तक आहे, त्याच्याबरोबर मंडालेसाठी लागणारे पेन आहेत, कलर पेन्स आहेत, ते सगळं किट आहे. ॲडमिशन फॉर्म आहे, स्तोत्र श्लोकांचं एक पुस्तक आहे, आपण दैनंदिन जी उपासना करतो त्याला लागणाऱ्या प्रार्थना आहेत, ते सगळं आहे. त्याचबरोबर एक मी डायरी डिझाईन केलेली आहे ज्याच्यामध्ये ती प्लॅनर म्हणता येईल किंवा तिच्या डे टू डे ॲक्टिव्हिटीजसाठी ट्रॅक, की आज मी सकाळी किती वाजता उठले, रात्री मी किती वाजता झोपले, त्यानंतर मी आज काय खाल्लं, मी आज ॲक्टिव्हिटीज काय काय केल्या, ह्या सगळ्याचा जो चेकलिस्ट आहे ती पण त्याच्यामध्ये आहे. मला आज फिजिकली कसं वाटलं, मला आज मेंटली कसं वाटलं, हे ती नोंद. हो हो, खूप खूप फायदा होतो. कारण काय होतं माहिती आहे का, छोट्या छोट्या 2-3 गोष्टी मी तुम्हाला सांगते. एखादीने समजा सांगितलं की मला ना खूप इंडायजेशन होतं आहे, मला असं काही खाण्याचीच इच्छा होत नाही. मग मी तिला म्हणते की ठीक आहे, तू एक काम कर बरं, तू किती वाजता उठलीस, किती वाजता झोपलीस ते जरा बघून मला सांग गेल्या 4 दिवसाचं. त्यानंतर मी तिला विचारते की तू वॉकिंग केलंस का. तिच्या चेकलिस्टमध्ये असतं हे. आणि मग तिच्या लक्षात येतं की अरे हे मी केलेलं नाही आहे. ओके, एखादी असते तर ती सांगते की नाही, मला ह्या आठवड्यात ना खूपच भारी वाटतं, मला माहीत नाही मला काय वाटतं पण मला खूपच भारी वाटतं. मग मी त्या ॲक्टिव्हिटीजमध्ये तू काय केलं आहे आपण लिहितो त्याच्यामध्ये ना. त्याच्यामध्ये तिने लिहिलेलं असतं की मी हे पुस्तक वाचते आहे सध्या. हां, किंवा एखादं म्हणजे मी एखादा काय म्हणू शकतो की गाण्याच्या कार्यक्रमाला आम्ही गेलो होतो, तर हे तिने लिहिलेलं असतं त्याच्यामध्ये. त्याचबरोबर ॲफर्मेशन्स आपण त्यांना लिहायला लावतो, म्हणजे की त्यांना जसं गर्भसंवाद आहे तसंच ॲफर्मेशन्स पण खूप महत्त्वाचं आहे. की माझं बाळ मला उद्या कसं व्हावंसं वाटतं आहे असं नाही, तर माझं बाळ मला त्याच्या बाबासारखं वाटतं. पण त्याच्या बाबासारखं काय वाटतं, तर त्याच्या बाबामध्ये समयसूचकता आहे ती मला वाटते. किंवा माझं बाळ मला रिलेट होते, म्हणजे रिलेट होते म्हणण्यापेक्षा गुण तिथे त्यांनी तो मेन्शन करायचा आहे ह्याच्यामध्ये लिहिताना, ॲफर्मेशन्स लिहिताना. की त्याच्यामध्ये पण कसं असतं की हे जे किट मी त्यांना कुरिअर करते एकदा ॲडमिशन झाल्यानंतर, हे 3 महिन्याचं किट असतं. मग त्याच्यामध्ये पहिल्या महिन्यामध्ये आम्ही सगळ्या जे काही फॅमिली मेंबर्स फ्रेंड्स आहेत तर त्यांच्याबद्दलचं एक तिने गुण शोधायचा आहे. म्हणजे त्याची आजी, मग आजीतला कुठला गुण तुला बाळात पाहिजे, मग तो तिने लिहायचा आहे तिथे. हो. त्याच्यानंतर पुढच्या महिन्यामध्ये 2ऱ्या महिन्यामध्ये मी आता त्यांना टास्क दिलेला असतो की आता तुम्ही आपल्या भारतातल्या किंवा जगातल्या
ज्या कुठल्या ग्रेट पर्सनॅलिटीज आहेत, तर त्यांचा कुठला गुण तुम्हाला असं वाटतं की माझं बाळ मला ह्यांच्यासारखं वाटतं, शिवाजी महाराजांसारखं वाटतं? मग शिवाजी महाराजांसारखं काय वाटतं त्याच्यामध्ये? ओके. किंवा माझं बाळ मला जिजाऊसारखं वाटतं, काय वाटतं? मग ते काय वाटतं महत्त्वाचं आहे. नुसतं वाटतं नाही, तर त्याच्यामध्ये तो स्पेसिफिक गुण जो आहे की त्याचा विचार करणं हे सुद्धा खूप गरजेचं असतं. म्हणजे मला करारीपणा पाहिजे जिजाऊचा, तर तो करारीपणा तर तो करारीपणा जेव्हा तिला आठवतो तेव्हा तिला त्याच्याशी रिलेटेड 4 गोष्टी आठवतात आणि तिची थॉट प्रोसेस त्याप्रमाणे होते. आणि जे आपण म्हणतो की तिला पॉझिटिव्हच विचार करायचा आहे, तर तो नॅचरलीच होतो. येते लक्षात? हां. मग तर हे जे आहे हे पण महत्त्वाचं आहे. म्हणजे हे सगळं जे किट आहे तर ते मी पाठवते. मग जो आमचा 3रा क्लास असतो त्याच्यामध्ये जसं आपण म्हणतो की काही ॲक्टिव्हिटीज घेतल्या जातात, त्याच्यामध्ये ह्या ॲक्टिव्हिटीज असतात. त्याच्याबरोबर काही जसं काही गेम्स आम्ही घेतो, सुडेकू सोडवणं आहे किंवा काही बॉलचे एक्सरसाइजेस आहेत, पेनच्या एक्सरसाइजेस आहेत, अशा एक्सरसाइजेस घेतल्या जातात. आता रिसेंटली आम्ही एक बुक रीड करतो आहे त्याच्यामध्ये की मी वाचते, मग त्याच्यावरती त्यांना काही प्रश्न असतील त्यांनी वाचलं हां शेअर करू शकतात असं. तर तो जो क्लास असतो ना, तर त्याच्यामध्ये सुद्धा, आणि ह्याच्यामध्ये काय होतं ना की आपण जे म्हणतो ना की ब्रेन डेव्हलपमेंटसाठी आर्ट फॉर्म जो इंट्रोड्यूस करायचा आहे, तर तो आर्ट फॉर्म इंट्रोड्यूस केला जातो बाळामध्ये त्या क्लासमध्ये. मग तिथे बॅकग्राऊंडला आमच्या विष्णू सहस्त्रनाम चालेल, कधी एखादा राग लावला जाईल बॅकग्राऊंडमध्ये, आमच्या ॲक्टिव्हिटीज चालूच असतात. पण त्यावेळेला एखादं छान गाणं लागेल की आम्ही बोलतोय, आम्ही काहीतरी करतोय, आणि त्यावेळेला ते बाळ ते पण ऐकतंय, हे पण ऐकतंय. आणि जे आपण मल्टिपल इंटेलिजन्स डेव्हलपमेंट म्हणतो किंवा आर्ट फॉर्म जो आहे, तर तो खूप गरजेचा आहे ना त्या बाळासाठी. आणि तो जो आहे तो आईमध्ये अशा प्रकारे आम्ही इंट्रोड्यूस केला जातो त्या सेशनमध्ये, आमच्या 3rd सेशनमध्ये. आता तुम्ही सांगत होते ना, तेव्हा मला एक इंटरेस्टिंग गोष्ट आठवली, कदाचित ते बऱ्याच लोकांच्या मनातही असेल, की समजा आता पहिलं मूल होतंय त्यावेळेस आपण गर्भसंस्कार केले, समजा आता काही लोकांना 2nd मुलाची प्लॅनिंग करायची असते, मग त्याच गोष्टी रिपीट करायच्या की ते काही वेगळं असतं, त्याबद्दल काय सांगाल? हे बघा, प्रत्येक म्हणजे गर्भ वेगळा, प्रत्येक गर्भारपण वेगळं, प्रत्येक गर्भवतीचे डोहाळे वेगळे. कारण जसं आपण म्हणतो ना की एका फॅमिलीमध्ये म्हणजे 2 भाऊ जुळे जरी असले तरी ते सारखे नसतात काही वेळा. तर प्रत्येकामध्ये तसं असतं हे. आणि जसं आता की पहिल्या बाळाच्या वेळेला गर्भसंस्कार केलेले नाही आहेत, तर अशा केसेस पण आहेत माझ्याकडे की जिची पहिली डिलिव्हरी झाली, पहिलं बाळ 3 वर्षाचं आहे, 4 वर्षाचं आहे, आणि ती सांगते की मला त्यावेळेला करायचं होतं मॅम, पण त्यावेळेला मला माहिती नव्हतं, पण आता मला करायचं आहे. आणि मग ती क्लासला जॉईन होते. आता ज्या वेळेला मी त्या फॅमिलीमध्ये जाते आणि त्यावेळेला ती आजी म्हणते, अहो काय म्हणजे आमच्या घरात ना कृष्णच आला आहे हा, म्हणजे किती फरक आहे 2 बाळांमध्ये हे आम्ही तुम्हाला नाहीच सांगू शकत. कारण काय असतं की ते पहिलं बाळ पण गुणी असतं, असं नाही आपण म्हणू शकत की गर्भसंस्कार केला नाही म्हणजे ते केलेलाच फार ग्रेट आणि ते नाहीच, असं नाही आहे. कारण सगळे संस्कार किंवा सगळ्या जोपासना फॅमिलीतनं झालेली असते, पण ह्याच्यामध्ये जे गुणांचं वर्धन होतं ना, तर ते खूप वेगळ्या पद्धतीने होतं. म्हणजे ही बाळं ह्यांची झोपण्याची पद्धत किंवा प्रत्येक गोष्ट जी आहे ना, तर ती खूप वेगळी असते. म्हणजे त्यांचं अगदी ते सांगतात ना घरातले की नाही आमचं बाळ रडतच नाही किंवा खूप छान प्रत्येक गोष्टीला रिस्पॉन्ड करतं, रिॲक्ट करत नाही, किंवा त्याला आक्रस्थाळेपणा माहितीच नाही, किंवा शाळेत गेल्यानंतरसुद्धा म्हणजे जेवण करणं आहे, डबा पूर्ण खाणं आहे, ह्या गोष्टी ह्या म्हणजे खूप वेगळ्या लेवलवरती होतात गर्भसंस्कार केल्यानंतर. आणि खरं तर ते महत्त्वाचं पण आहे, कारण तो एक चान्स असतो आपल्याला की त्यावेळेस आपण मेहनत जर घेतली त्याचा लाईफ टाईम फायदा होतो. कारण आजकाल असे पण काही काही केसेस आहेत की पालक अक्षरशः वैतागलेत त्यांच्या मुलांपासून की ते ऐकतच नाही आहेत किंवा हाताबाहेर चाललेत, तर मग तिथं पण फायदा होऊ शकतो याचा. आता इकडे ह्याच्यामध्ये कसं असतं माहिती आहे का की बऱ्याच वेळा म्हणजे आता आपण नर्चरिंग जे आहे ना, तर ते तुम्ही कुठल्या पद्धतीने करताय हे
खूप महत्त्वाचं आहे. बाळ म्हणजे बाळ आहे, जसं म्हटलं जातं की मातीचा गोळा आहे, त्याला तुम्ही कसं घडवताय, तर ते पण खूप महत्त्वाचं आहे. बाळाच्या ब्रेनची डेव्हलपमेंट ही नंतर 8 वर्षापर्यंत होती आहे, पण मग तुम्ही त्याला भरवताना तुझे मोबाईल बघ धर हातामध्ये असं करून जर तुम्ही त्याला भरवणार असाल तर कसं त्याची डेव्हलपमेंट होईल. त्याला बघणं, त्याने जे काही आजूबाजूला आहेत त्या गोष्टींचा अनुभव घेणं हे खूप गरजेचं आहे ना. सगळा दोष असा मुलांवरती देऊन नाही चालणार. आपली जबाबदारी काय आहे, त्या बाळाची जडणघडण करणं ही आपली जबाबदारी आहे ना, तर ती आपण खूप डोळसपणे केली पाहिजे असं मला वाटतं. आणि जसं तुम्ही सांगितलं की मुलाच्या मेंदूची जी डेव्हलपमेंट असते ते 8 वर्षापर्यंत होत असते. मग समजा डिलिव्हरी नंतर पण गर्भसंस्कार आपण असं म्हणजे त्याला गर्भसंस्कार तर म्हणता नाही येणार, पण त्याच्यासाठी पण असं काही असतं का की ज्याने मुलांना फायदा होईल? हो. आता ह्याच्यामध्ये लक्षात घ्या की दोन्ही तिन्ही गोष्टी बोलते मी. डिलिव्हरीनंतर मल्टिपल इंटेलिजन्स डेव्हलपमेंट आपण करू शकतो बाळामध्ये. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जे इंटेलिजन्स आहेत, लिंग्विस्टिक इंटेलिजन्स आहे, त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो मॅथमॅटिकल इंटेलिजन्स आहे, म्युझिकल इंटेलिजन्स आहे. असे वेगवेगळे इंटेलिजन्स तुम्ही बाळाला इंट्रोड्यूस करून द्या. त्याच्यामध्ये त्याला ज्या गोष्टीची गती असेल ती गती ते घेईल आणि त्या क्षेत्रामध्ये ते जाईल. आजकाल काय झालं आहे माहीत आहे का, की फक्त म्हणजे बाळ हुशार आहे म्हणजे काय, की तो फक्त अभ्यासात हुशार आहे. इंटेलिजंट कोशंट फक्त महत्त्वाचा नाही आहे, त्याचं इमोशनल कोशंट कसं आहे, त्याचं क्रिएटिव्हिटी कोशंट कसं आहे, तो खूप महत्त्वाचा आहे ना. जर सचिन तेंडुलकरला शाळेतच बसवलं असतं तर आपल्याला सचिन तेंडुलकर मिळालं असतं का? नाही. त्याचा एरिया कुठला आहे, लता दिदी आहे तर त्यांचा एरिया कुठला होता, म्युझिकल इंटेलिजन्सचा होता, बरोबर आहे ना. तर तो जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणजे त्या डोळसपणे त्या बाळाला तुम्ही त्याला वाढवणं खूप महत्त्वाचं आहे. त्याची जोपासना करणं, नर्चरिंग हे खूप महत्त्वाचं आहे. आता बऱ्याच गोष्टींवरती आपण डिस्कस केलेले आहे समजा गर्भसंस्काराशी रिलेटेड, पण तरी समजा एक शेवटचा प्रश्न विचारतो की अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्या महत्त्वाच्या आहेत की पॅरेंट्सनी या गोष्टीवरती लक्ष दिलंच पाहिजे गर्भसंस्कार करत असताना म्हणा किंवा काय? आता गर्भसंस्कार तुम्ही करता आहात तर गर्भसंस्कार करत असताना पहिली गोष्ट म्हणजे मी एक सांगेल की तुम्ही कुठली गोष्ट गुगल करून करू नका. कारण प्रत्येक म्हणजे तुम्ही यूट्यूबवरती पाहताय किंवा गुगलवरती सर्च करताय तर प्रत्येक जे कोणी तिथे टाकतंय त्यांची प्रत्येकीची हे वेगळी आहे, म्हणजे अपब्रिंगिंग वेगळं आहे, लाईफस्टाईल वेगळी आहे. ते तिला लागू पडेल तर तुला लागू पडेलच असं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे की तुम्ही समजा कुठलं प्रिनेटल कोचकडे आहात, गर्भसंस्कार कुठल्या योगा एक्सपर्टकडे शिकता आहात तर त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे, त्यांचा एक्सपिरियन्स काय आहे हे पण बघून घ्या. बऱ्याच वेळा काय असतं की योगा ही है, चलो मैं उनके यहाँ ही थी तो वहाँ ही कंटिन्यू कर दिया. तर तसं नाही होत. इतकं जनरलाइज नाही आहे हे शास्त्र, हे लक्षात घ्या. आणि त्याचे चुकीचे परिणाम जे आहेत तर ते व्हायला नको आहेत. म्हणजे फिटनेस अवेअरनेस आहे म्हणून तुम्ही योगा करत होतात आणि आता तुम्ही तिकडेच फिटनेस बॅचमध्येच तुम्ही गर्भसंस्कार नाही करू शकत, हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. हो, बरोबर आहे. त्याच्यामध्येच कारण ते खूप गरजेचं आहे, कारण त्यांनी त्याच्यातलं ज्ञान घेतलेलं आहे ना. एखादी चुकीची गोष्ट जी आहे तर त्या चुकीच्या गोष्टीचा इम्पॅक्ट जो आहे तर त्याचं सफरर तुम्ही व्हाल नाही तर ॲट द एंड. आणि ते पण कसं की ते लाईफ लाँग तुम्ही सफर कराल, असं नको व्हायला ना. इथे प्रत्येक गोष्ट घेताना म्हणजे अगदी आम्ही ज्या वेळेला घेतो गर्भवतींचा क्लास, आम्ही ज्या वेळेला घेतो तर त्यावेळेला त्याचं ट्रेनिंग आम्ही त्या पद्धतीनेच घेतलेलं असतं. आणि म्हणजे तिचं कन्सेप्शनपासून तिचा आहार आहे, विहार आहे, दिनचर्या आहे, ऋतुचर्या आहे त्यावेळेची, ते ती डिलिव्हरीला जाईपर्यंत नाही तर तिची डिलिव्हरी झाल्यानंतर पण ती आम्हाला फोन करते आणि ती कनेक्टिव्हिटी किंवा ते बॉन्डिंग जे आहे ते तिथे डेव्हलप होतं. ओके, तर या गोष्टी महत्त्वाच्या आहेत की तुम्ही पहिली गोष्ट तर गुगल वगैरे करून त्या गोष्टी फॉलो करू नका, कारण तुमची कंडिशन वेगळी आहे. ते ज्याने लिहिलं आहे त्या गोष्टी तुम्हाला लागू होतीलच असं नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही ज्या व्यक्तीकडे हे सगळं शिकतायत त्याचं क्वालिफिकेशन चेक करणं खूप महत्त्वाचं आहे आणि तो त्याच्यामध्ये किती एक्सपर्ट आहे हे महत्त्वाचं. की असं नाही की समजा योगा टीचर असेल, एखादा व्यक्ती असेल त्याच्याकडेच आपण ते सगळं शिकू शकतो. त्याचं स्पेशलाइज व्यक्ती असतं खूप महत्त्वाचं आहे. ओके, येस. तर थँक्यू सो मच हर्षदा मॅम,
तुमच्याशी गप्पा करून खरंच खूप मजा आली, आणि कारण इन्फॉर्मेटिव्ह सेशन होतं आजचं. आणि आपण काय करूयात की तुमचे जे काही डिटेल्स असतील ते कमेंट्समध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकू, म्हणजे डायरेक्टली लोक तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतील ज्यांना करायचं असेल तर. अगदी अगदी. आणि खूप खूप धन्यवाद तुमचेही. हा खूप छान प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यामध्ये आपण लोकांमध्ये अवेअरनेस जनरेट करू शकतो. सो मच. थँक्स. येस. तर मंडळी, जर तुम्ही अजूनही हा पॉडकास्ट पाहत असाल तर ऑब्व्हियसली हा तुम्हाला व्हिडिओ आवडलेला आहे, म्हणून आत्ताच या व्हिडिओला लाईक करा. आणि तुमची जे काही जवळचे व्यक्ती असतील ते प्रत्येकासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कारण मी तुम्हाला आधी सांगितलं की तुमच्या एका व्हिडिओ शेअर केल्याने समोरच्याचं आयुष्य बदलू शकतं. आणि सगळ्यात शेवटी आपल्या श्रीमंत स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्रीमंत व्हा, कारण ही काळाची गरज आहे. थँक्यू.